नमस्कार, कुक विथ साईड मध्ये आपलं स्वागत आहे. आज मी करत आहे महाशिवरात्री निमित्त उपासाची पुरी आणि उपासाची भाजी, बटाट्याची भाजी. चला तर आपण सुरुवात करूया. उपवासाच्या भाजीला सुरुवात करू. हे आहेत 5-6 बटाटे उकडवून घेतलेले आहेत, थोडे तुकडे करून घेतलेले आहेत. तूप आहे 3-4 चमचे, आपल्याला पोहे खायचे चमचे लागणार आहेत. शेंगदाण्याचं 3-4 चमचे कूट घ्यायचंय. जिरं अर्धा चमचा, सेंदव मीठ अंदाजाने, 4-5 मिरच्या घेतल्या आहेत, तुम्हाला कमी जास्त करू शकता. साखर आहे चवीसाठी, लिंबू आहे चवीसाठी आणि कढीपत्ता आहे फोडणीला. आणि हे वरील गार्निश साठी मी थोडासा चिवडा घेतलेला आहे, बटाट्याचा चिवडा. चला आता आपण पुऱ्यांसाठी पीठ पाहूया. हे शिंगाड्याचं पीठ आहे, हे वरीचं पीठ आहे, जे 2-2 वाटी घेतलेले आहेत. या वाटीने मी 2-2 वाटी घेतलेले आहे. हे मी शहाजिरं घेतलेलं आहे पुरीमध्ये घालायला, आणि सेंदव मीठ, पाणी आणि तेल पुरा तळायला, थोडं लावायला. आपलं साहित्य झालेलं आहे. आता आपण तयारी करूया पीठ मळायची. आधी शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे 2 वाटी, वरीचं पीठ 2 वाटी. तुम्ही कोणतेही पीठ घेऊ शकता किंवा एकही पीठ चालेल, उपासाचं कोणतंही पीठ घेऊ शकता. अंदाजाने मीठ कमी जास्त करू शकता. शहाजिरं थोडस मिक्स करून घेऊ. थोडं पाणी घालून आपण मळून घेऊ. पुऱ्यांचं पीठ झालेलं आहे मळून. आता थोडं रेस्टवर ठेवून भाजी करायला घेऊया. 3 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे. आता आपण जिरं घालूया अर्धा चमचा, अंदाजाने घातले, अर्धा चमचा आहे. कढीपत्ता, मिरची, मिरचीचा कच्चटपणा गेलेला आहे. 4-5 मिरच्या होत्या. मीठ घातलंय अर्धा चमचा, कमी जास्त करू शकतो. थोडी 1 चमचा साखर, आपण थोडं लिंबू पिळून घेऊया, थोडे छोटे, फक्त थोडस चवीसाठी. तीन मोठे चमचे मी शेंगदाण्याचं कूट घातलं आहे. परतून घेऊ आणि भाजी बटाटा घालू. परतून आपण हसरा बटाटा घालून घेऊ आणि परतून घेऊया. अशी आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपण उतरून बाजूला करून पुऱ्यांची तयारी करू. अशा सगळ्या पुऱ्या करून घेऊया. आपली भाजी तयार आहे. पुरी करताना मी बटाटा विसरली होती. 4 वाटीला 2 बटाटे मी घातलेले आहेत, उकडलेले बटाटे, म्हणजे बाइंडिंग चांगलं येतं. माझ्याकडून स्किप झालं होतं. आणि उपास म्हटलं तर लस्सी हवीच, ड्रायफ्रूट लस्सी केलेली आहे. अशा प्रकारे आपली डिश तयार आहे. आपली पुरी भाजीची रेसिपी झालेली आहे. सगळ्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.